आज आपण बनवणार आहोत आलू स्टिक. खायला चविष्ट आणि छान असे कुरकुरीत बनतात. तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 2 आलू छान असे उकळून बारीक करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायचा आहे, त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे टाकायची आहे थोडीशी हळदी पावडर. त्याचबरोबर इथे मी थोडासा गरम मसाला टाकत आहे आणि त्याबरोबरच आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे छान असं बारीक कापून. त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व मसाले जे आपण सुके मसाले टाकलेले आहेत ते या आलूमध्ये मिक्स झाले पाहिजे. या प्रकारे मिक्स करून घ्या, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर मी इथे साधारणतः 3-3.5 चम्मच टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा चम्मच लहान आहे, तुम्ही नॉर्मल चमच्याने 3 चम्मच टाकू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता या प्रकारे छान असं मी एक गोळा तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, बघा छोटासा एक गोळा करून घेऊया आणि त्यानंतर आता याला असं गोल गोल घुमवायचं आहे, बघू शकता या प्रकारे असं फिरवायचं आहे. म्हणजे या प्रकारे ही स्टिक तयार करून घ्यायची आहे. आणि बघू शकता ही झालेली आहे एक आलूची स्टिक तयार. याच प्रकारे आता आपल्याला सर्व या मिश्राचे स्टिक तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता सर्व आलू स्टिक तयार झालेले आहेत. आता आपण यांना फ्राय करून घेऊया. तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि फुल गॅसवरच फ्राय केला तरी चालेल. फुल गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे आलू स्टिक सोडायची आहेत, बघू शकता या प्रकारे. जेवढे कढईमध्ये ॲडजस्ट होतात तेवढे आलू स्टिक आपण इथे सोडून घेऊया आणि त्यानंतर यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. मीडियम ते फुल गॅसवर फ्राय होऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता म्हणजे 2 मिनटाच्या आतमध्येच हे छान असे फ्राय होऊन जातात, बघू शकता या प्रकारे. 2 ते 3 मिनटामध्ये छान असे आतमधून पण शिजतात आणि बाहेरून पण बघा छान असा कलर आलेला आहे, अगदी छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता तयार झालेले आहेत आलू स्टिक. आणि बघू शकता त्याच प्रकारे सर्व आलू स्टिक मी बनवून घेतलेली आहे आणि काही आलू स्टिक एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर बघू शकता किती भारी लुक आलेला आहे. खायला खूपच चविष्ट आणि कुरकुरीत बनतात. तर एकदा तरी या प्रकारे आलू स्टिक नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.